You girls are looking so beautiful. Oh, not bad. वाटेत चाललेलो आणि आपल्याला लागलेला आहे रोड ब्लॉक. आपली चपाती भाजी बर्गर पिझ्झाला रिप्लेस करू शकत नाही. गाइस, दिस इज गोइंग टू बी अ क्रेझी 24 hours चॅलेंज इन मस्टँग. आतापर्यंत ही गोष्ट कुणीच केलेली नाही आहे. जेवढे प्रॉब्लेम्स आलेले आहेत ड्राईव्ह करताना, पेट्रोल संपत आलेलं, जेवलं मी पूर्ण गाडीमध्ये, असले खतरनाक एकापेक्षा एक ड्रोन शॉट आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे मला टेन्शन आलेलं आहे आपल्या गाडीचं पेट्रोल संपतंय का काय. तर हा चॅलेंज पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. लेट्स गो. काहीतरी खतरनाक आपण कायम करत असतोय. तर 24 तास गाडीत राहायचा चॅलेंज आपण घेतलेला आहे आणि आपण निघालेलो आहे बाहेर नॉर्थ साईडला. फॉल सीझन चालू आहे त्यामुळं सिनिक राईड आणि एकापेक्षा एक खतरनाक सिनरी आपल्याला दिसणार आहे. त्यासाठी आपण निघालेलो आहे. मग आपण थांबायचं एका ठिकाणी, सेफ स्पॉट बघून झोपायचं प्लॅनिंग आहे आपलं. पण असं काहीतरी आपल्याला कायम करायला आवडतंय, जे काहीतरी जगापेक्षा वेगळं आहे. बट एनिवे, थोडासा लाईट अंधार पडला आहे पण आपल्याकडे टेन्शन घेऊ नका. काय विषय आहे हाय काय लाईट घेऊन आलोय बाबा. कम्प्लीट फ्लॅश लाईट आहे. बट एनिवे, साधारण 800 ते 1000 किलोमीटर ड्रायव्हिंग होईल असं मला वाटतंय. आणि सामान सगळं घेतलंय. आता रूफ खाली केले कारण का जरासं फ्रेश एअर म्हटलं घेऊया. इथून जाणार आहे आपण नॉर्थ साईडला. तिकडं फोटोज व्हिडिओज काढणार आपण. ड्रोन घेतला आहे. व्लॉगिंग आपलं कंटिन्यू चालू असणार आहे. तर असंच आपल्याला सपोर्ट करत राहावा. अशा काहीतरी नवीन नवीन गोष्टी आपण जेव्हा करत असतो तेव्हा. परत सकाळी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर काय विषय असणार. दिवसभर आपण गाडीत असणार आहे. मागं सगळं झोपायचं सामान घेतलं आहे. जेवण खाणं पाणी थोडंफार घेतलेलं आहे. जास्त खाऊन चालणार पण नाही आपल्याला. पण इंटरेस्टिंग राव खरोखर. म्हणजे काहीतरी फन ॲक्टिव्हिटी म्हणून नॉट बॅड राईट. रात्री झोपायचं कुठं हे बघायला लागलोय मी. कारण का एका असं रस्त्याच्या एकदम साईडला तर कुठंतरी थांबून चालणार नाही आपल्याला. रिस्क असू शकते. त्यामुळं आयदर कुठल्यातरी पार्किंग लॉटमध्ये किंवा असं थांबायला लागणार, जेणेकरून गाडी अशी मध्ये दिसली पाहिजे आपली. कारण का अंधारात एका कुठंतरी कोपऱ्यात असलं कोणतरी येऊन लुटून बिटून नेलं तर काय करताय. त्यामुळं मला असं वाटते की गाडी आपली अशी एका मधल्या ठिकाणी कुठेतरी पार्किंग लॉटच्या इथं असली पाहिजे. जेणेकरून कसं होणार, लाईट मध्ये दिसली पाहिजे आपली गाडी. जो कोणतरी आलं ब्रेक इन करायला लागलं, गाडीमध्ये चोरायचा प्रयत्न करायला लागलं तर कसं लाईटमध्ये असली तर ती तसा आगाऊपणा करत नाही. त्यामुळं तसं कुठली तरी मला जागा हुडकली पाहिजे असं वाटतंय. तर फायनली एका ठिकाणी येऊन थांबलोय आता मी आणि झोपायचा विचार करायला लागलोय आता. एक पार्किंग लॉट सापडलाय मला. तर तिथं मी आजचा दिवस काढायचा म्हणतोय, रात्र काढायची म्हणतोय. तर तुम्हाला दाखवतो की कसं म्हणजे आजूबाजूला आहे. मला सेफ वाटतंय टू बी ऑनेस्ट. थोडेसे लाईट्स पण आहेत आणि पार्किंग लॉट असल्यामुळं कसं असं कंजेस्टेड किंवा असं हे नाही आहे. तुम्हाला दाखवतो. असं आहे हा विषय. तर मला वाटते काय इश्यू यायचा नाही. आपण आता जाऊया मागं आणि झोपायचा प्रयत्न करू. Let's go. Let's go. गाडी आपली अडचण नाही थोडी.
एक नंबर एक नंबर ही शपथ काय फील आहे लागतो ही सीट जरा पुढे घेतली म्हणजे कसं होईल मला एवढी पण पुढे घ्यायची गरज नाही पण एनिवे मला कसं होईल व्यवस्थित ऐस पैस झोपता येईल वाटते पण कम्फी आहे यार सिरियसली चेष्टा नाही बकेट सीटचा डेफिनेटली त्रास होतोय कारण का खड्ड्यात असतात ना बकेट म्हणजे खड्डा आहे बेसिकली गाडी पूर्ण आपण बंद केल्या आता चालू ठेवलेली नाही आहे पण जर थंडी वाजली तर आपल्याला परत काय करायला लागणार चालू करायला लागणार झोपायला आपण आलेलो आहे बॅक साईडला आपली गाडीची फ्रंट सीट हे बॅक आपण कम्प्लीट खतरनाक फील आहे आणि मस्तपैकी मावलंय विचारू नका असली वाट झोप लागणार आहे की नाही मला आज आपल्या आवडत्या गाडीमध्ये तुम्ही झोपायला लागलाय 24 तास घालवायला लागलाय वेगळं फिलिंग आहे खतरनाक मी तुम्हाला दाखवतो बघा प्रॉपर मला वाटतंय मी झोपलोय आय एम नॉट शुअर व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का नाही पण आय थिंक आय एम वे मोर कम्फर्टेबल ही शपथ थंडी वाजायला लागले जरा काय करणार झाले झोप लागलेली मोडली या थंडीने गाडी चालू ठेवतो वाटलंच थोडा वेळ 5-10 मिनटे गरम होईल अंधार आहे कोण नाही आजूबाजूला चालू गाडी थोडा वेळ होऊ दे बाबा गरम गाडी मला वाटलं नव्हतं एवढी थंडी पडेल गाडीमध्ये आत पण लेदर सीट्स आहेत त्यामुळे खूप गार पडते मी घातले गोधडी खाली पण कसं आहे एका साईडला थोडंसं बॅक सीट आहे ना ती पण थंड पडते त्यामुळे जरा लढतर वाटायला लागेल एनिवे चला गुड नाईट उद्या थोड्या वेळात गाडी चालू ठेवून झोपतो उद्या उठल्यानंतर परत आपल्याला जायचं आहे पुढे शेताकडे आलेलो आहे आता दात घासायला खरं दाखवतो असा एरिया आहे मी म्हटलं की एका साईडला त्यामुळे ॲटलिस्ट दात तरी घासून घ्या म्हणजे जरा फ्रेश झाल्यासारखं होतंय दात घासून फ्रेश तरी झालेलो आहे आपण आणि पण मी काय विचार करायला लागलोय स्वेटशर्ट आणलाय नवीन फ्रेश तो चेंज करूया आणि परफ्यूम मारून कंप्लीट चकाचक व्हायचं आहे आपल्याला एक काय माहिती आहे काय आपलं चांगलं गाडीचं की पाय मोकळे पाय दुखायला लागले की उभारून आपण कंप्लीट पाय मोकळे करू शकतो आपल्याला गाडीतनं उतरायची गरज नाही आहे तो फायदा आहे आपल्या एक गाडीचा झोपून उठल्यामुळं अंथरुणाची आपल्याला घडी घालायची सवय आहे त्यामुळं मस्तपैकी अंथरुणाची घडी घालूया आणि पुढच्या प्रवासाला चालू करूया यो तयारी झालेली आहे आपली फ्रेश कंप्लीट हा बेड आपला आणि जॅकेट आता घालून ठेवतो पण एवढा काही इश्यू आहे तर नाही मला वाटते जरा वेदर छान आहे
त्यामुळं लेट्स गो. आपण खूप कमी खाणार आहे. काल आपण सगळं फ्रेश होऊन प्रॉपर बाहेर पडलेलो त्यामुळं आज खायचं पण आपल्याला कमीच आहे. कारण का आपल्याला गाडीतनं आपण उतरू शकत नाही अनफॉर्च्युनेटली. सो इट्स गोइंग टू बी अ फन गाईज. इट्स गोइंग टू बी अ फन. तर रेडी झालेलो आहे मी. परफ्यूम त्यांनी मारून ब्रश करून तोंड धुवून. त्यामुळं लेट्स हेड टू अवर डेस्टिनेशन. वाटेत चाललेलो आणि आपल्याला लागलेला आहे रोड ब्लॉक. आता आलेलं आहे टेन्शन. कारण का परत मला बरंच बॅक साईडला लांब जायला लागणार आहे. गुगल मॅप्स थ्रू आलेलो मी आणि गुगलनं कम्प्लीट आपल्याला गंडवून सोडलेलं आहे. पण काय आपण एक्सपेक्ट पण करू शकत नाही. कारण का हे छोटे रोड्स आहेत. त्यामुळं तुम्हाला असं नाही की बाबा गुगल एवढं अपडेटेड असणार गावाकडच्या रोडवर. ओके बघू आता परत बॅक साईडला जायचं. मायामध्ये 15-20 मिनिटं अजून ऍड होतील. कारण का बरंच आपण पुढे आलेलो. बघू दुसरीकडनं कुठं आपल्या रोड दाखवतोय. समोरचा रोड बघा कसला खतरनाक आहे. मला म्हटलं ना मी सिनिक व्ह्यूज दिसणार. जस्ट लुक ॲट इट. लागले उकडायला आता. टेम्परेचर 10+ झालंय आणि गाडी कशी आता गरम झाली आहे. त्यामुळे मला उकडायला लागले. गाडी थांबूया आपण साईडला आणि मस्तपैकी जॅकेट काढून मागं टाकूया. भूक लागायला चालू झालेली आहे बारीक मध्ये. लेट्स गो. एक जाताना मला स्पॉट सापडलाय. अननोन स्पॉट. तर तुम्हाला दाखवतो तो स्पॉट कसला सेक्सी स्पॉट आहे. विषय हाय डो. विषय हाय. त्या साईडला एक फॅमिली बसलाय जेवण करायला. असंच बाहेर आलेत. वेदर आज बऱ्यापैकी चांगलं झालंय. मस्त ऊन पडलंय आणि आपण त्या उन्हातनं बाहेर पडलोय. मस्त आहे ना. Vlogger. Yeah, it's all handwritten. That's crazy, man. Don't wash this car. No, right? What the hell? आता लागलेली आहे वाट. तर झालेला आहे विषय. पेट्रोल झालेला आहे कमी. आता भरायचं आहे आपल्याला पेट्रोल आणि पंपावर आपण येऊन थांबलेलो आहे. दिसते ना. उतरू तर शकत नाही. आता बघू कशा प्रकारे मी भरू शकते. थँक्यू सो मच. रिअली अप्रिशिएट. You know what? We're a group, 4 women. I've Okay. just turned 60. Sorry, I'm doing 24 hours challenge in Mustang. I'm not going to get out of my car for any reason. I have left my home. I'm from Port Elgin. Okay. Yesterday night, and I stayed. This is my bed. Oh my God. Some clothes, my vlogging stuff, and this is. Are you allowed? You have to go to the bathroom though. I'm going to eat less and drink less water. Oh my God. He says it's just Sharpie, so he could take it off if he had to. That's so cool. Right. Oh, right? Unbelievable. Unbelievable. Yeah. Good for you. Cool. You guys are local here from? No, we're from Timmins, Ontario. Oh, okay. Oh, is he? This is cool. Really cool. Do you mind if I guys ask you a favor? Sure.
I just want to pump gas in my car. I can't get out of my car. If I pay for it, Why can't you get out? He's doing a challenge right now. and it's live. Okay, I'm gonna go back now. Oh, I don't have to unscrew it. Yeah. This Here, is, Joe, you gotta pay. You just have to. Yeah, you just have to tap over there. Okay. There you go, and select the grade 149. Which one? 87. Yeah. There you go. Perfect. Now you pump. Just $20 should be fine. You guys are awesome. Oh, You guys you're are doing a challenge. You can't get out of your car. No, this is my bed. This is my bag. How long Clothes. have you been doing this? This for 24 hours. So I left yesterday night From where? from Port Elgin. Fort okay. Elgin. Yeah. $20, Joe. I'm getting there. Yeah. Would you like a car wash? Yeah. Oops. That should be fine. There you go. Thank you so much. Really appreciate it. Do you want the receipt? No, I'm good. I'm good. Okay. Yeah. There you go. I guess this was one of the toughest challenge because I Oh. can't get off the car You if gotta I. clean that. Burnt meat. That's disgusting. There we I go. really appreciate that. Thank you. Good luck with your Thank you. challenge. Thank you so much. If you don't take that off, it eats your car. Yeah, that's true. Look. I didn't see that. You guys are going to stay tonight or? We are renting bikes, and where are we going? Thornhill? Thornbury. Thornbury. Oh, how far it is? 20 kilometers that way. I gotta clean that. 20? Oh. Is it really that far? Yeah. Oh my goodness. Thank you so much. You guys are so sweet. Just a minute. There, now it's off. Perfect. I really appreciate it. Thank you so much. Yeah. There you go. This is one of the best moments. This is definitely one of the best moments. I can't even. I was not expecting this, but seriously. या 60 वर्ष कंप्लीट झालेल्या बायका सगळ्या मिळून बाहेर पडलेत. मला इथं गॅस स्टेशनवर भेटलं. मला म्हटल्या मी गाडीतून उतरू शकत नाही त्यामुळे मला गॅस भरायला त्यांनी हेल्प केली. लाईक सिरियसली दीज गाईज आर लिव्हिंग लाईफ. टू बी ऑनेस्ट दीज गाईज आर लिव्हिंग लाईफ. नॉर्थ अमेरिकेमध्ये हेच गोष्टी मी बघत आले की सेम कंडिशन आपल्या इंडियामध्ये असेल तर. Okay, you ready? We're going now. You ready? Yeah. Okay, you ready? Are you ready? Oh my goodness. You girls are looking so beautiful. But it was fun actually, yaar. This is one of the best moments. This is definitely one of the best moments. I can't even. I was not expecting this, but seriously. तर लागलेली आहे आपल्याला भूक. त्यामुळे आपण ड्राईव्ह थ्रू मध्ये आलोय. टी मॉटरच्या बेसिक कॉफी क्रॉसॉन घ्यायचं म्हणा लागलोय. म्हणजे अजून 1 तास 1.5 तास तरी भूक काय लागायची नाही. नंतर मग पुढं जाऊन मेन डेस्टिनेशनला पोचल्यानंतर मग आपण जाऊन जेवायचं. नो एव्हरीथिंग वेगल. आय विल जस्ट रिपीट माय ऑर्डर. 1 स्मॉल double plain croissant heated and butter and 1 muffin chocolate chip. Yeah, that's all. Perfect. 685. Okay. भूक लागलाय म्हणून आपण थांबलेलो आहे बारीक मध्ये खायला. मला बरं वाटलं. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. काय नजारा आहे बघा यार. अजूनही पोचलेलं सुद्धा नाही आहे लोकेशनला. जस्ट चेक दिस आउट यार. सिरियसली मॅन. आणि इथं जस्ट लाईव्ह घेतलं. थोडा वेळ काय तासभर घेत होतं लाईव्ह. आणि ते लाईव्ह झालेलं आहे आता आपण जायचं आहे वरच्या साईडला मुस्कोकाला ड्राईव्ह करत. साधारण अजून 1 तास 1.5 तास ड्राईव्ह आहे.
मध्ये बऱ्याच ठिकाणी थांबत गेल्यामुळं आपल्याला पोचायला वेळ लागलाय. बट लेट्स गो. कंबर कंप्लीट मोडायला आलेले आहे. कंटिन्यू आपण ड्राईव्ह करायला लागलोय आणि अजून आपल्याला पोचायला आपल्या डेस्टिनेशनवर लागणार आहेत 25 मिनिटं. पण मजा आहे, वाट लागलाय पण मजा आहे. ऑलमोस्ट आपल्या मेन डेस्टिनेशनला आलेलो आहे. तर हा फक्त व्ह्यू आणि रोड बघा आणि झाडं बघा, आजूबाजूला कलर बघा राव झाडांचा. सिरियसली दॅट इज जन्नत. काय रोड आहे, कहर. आणि काय फील यायला लागलं माझं काय ड्राईव्ह करायला या रोडवर. यू गाईज विल नॉट फील. फायनली डेस्टिनेशनला आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही बॅक साईडला बघतच असाल काय व्ह्यू आहे बघा यार, कसला व्ह्यू आहे. दोन्ही साईडला कलरफुल झाडं, पानं पडायला लागलीत, मधी रोड आहे, कन्व्हर्टेबल गाडी आहे आपली. कम्प्लीट जन्नतमध्ये आहे आपण, जन्नत सिरियसली यार. आणि हा रस्ता एंड होतो इथं, हा रस्ता तिथं एंड होतोय. इथे एक प्रॉपर्टी आहे आणि हा पूर्ण व्ह्यू आहे बघा. नुसता विषय बघायचा आता. विषय हा चपाती आपण आणलेली आहे, डबा उघडलेला आहे, बटाट्याची भाजी आहे आणि हा आहे व्ह्यू आपला. हार्ड ना. एक नंबर. काय फिलिंग आहे माहित आहे, एवढं खतरनाक फील आहे की तुम्हाला सांगतो पर्याय नाही. नेचरमध्ये फॉल सीझनमध्ये तुम्ही अशा ठिकाणी आलाय, जे बर्गर पिझ्झाला रिप्लेस करू शकत नाही. मी कायम हेच सांगत असते की लाईफमध्ये काहीतरी कायम एक्साइटिंग करत राहा. कारण कसं आहे, रेग्युलर लाईफ, बोरिंग लाईफ सगळ्यांची चालू असते. पण आउट ऑफ द बॉक्स जाऊन तुम्हाला काहीतरी प्रत्येक वेळेला करणं गरजेचं असते. दॅट्स वाय. दिसतं ना व्यवस्थित मी? एवढं भारी कम्फर्टेबल बेड आपला अजून आहे. गाडी तर लावल्या डेड एंड आहे.
आणि हा व्ह्यू. जस्ट लव्हिंग इट. मस्तपैकी पाय सोडून पडलोय गाडीमध्ये. विचारू नका एवढं खतरनाक फील करायला लागले मी. असा व्ह्यू आहे तुम्हाला मगाशी सांगितलेलं तसा. आय डोंट हॅव वर्ड्स टू से एनिथिंग. एक दिवस तुम्ही असा काढला पाहिजे जिथं निवांत जाऊन तुम्ही पडलाय बसलाय, काही टेन्शन नाही, निसर्गाच्या सानिध्यात. निसर्गाच्या सानिध्यात पडलाय मस्तपैकी. सही ना. कोण नाही आहे, ट्रॅफिक नाही, काय नाही, निवांत निवांत. कोण जज करायला नाही तुम्हाला. असा लाईफमध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्यांनी असं आपला चॅलेंज ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेला आहे आणि घराच्या दिशेने मी निघालेलो आहे. अजून साधारण 2.5-3 तास ड्राईव्ह असणार आहे. पण रोड चांगला आहे त्यामुळे नॉट गोइंग टू बी दॅट बोरिंग. थोडंफार आधीमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडवर, पण ट्रॅफिक आहे त्यामुळं एवढा काय इश्यू नसणार असं वाटतंय. सो फार एव्हरीथिंग गुड. मजा आली. पण दिस इज समथिंग इंटरेस्टिंग आणि नवीन काहीतरी आपण केलं आहे. तुम्हाला जर असं काहीतरी सुचत असेल तर मला सांगा आणि आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये खाली तुम्ही टाकू शकताय. पण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि असल्या काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी मी केलेल्या तुम्हाला बघायच्या असतील तर डेफिनेटली आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचा एक सबस्क्रायबर महत्त्वाचा असतो. यूट्यूबची जर्नी आपली रिसेंटली चालू झालं आहे त्यामुळं आय एम पुटिंग मोर एफर्ट्स टुवर्ड्स माय यूट्यूब चॅनल. पण ओव्हरऑल 24 hours in Mustang was one of the toughest challenge I think I am doing, not completed. I am doing so far. So thank you. अजून थोड्या वेळात पोहोचेलच घरी. तर पोहोचल्यानंतर पण एक तुम्हाला Ready? One moment, please. भूक लागल्या. काहीतरी जाताना खाऊया म्हटलं. सकाळी ज्या टिमोटर्समध्ये आपण घेतलेलं ना तिथे चालूया आपण परत. Hi there, can I get for you? Can I get one chocolate chips muffin, Sorry? chicken noodle soup? I'll just have to check if I have. I don't have chicken noodles. Okay, then can I get one chocolate chips muffin? Okay? That's it. For 37. Okay. जे मागल ते कधी नसतंय त्यांच्याकडे यायला. चिकन सूप मला जरा असं खायचं होतं. ओके, सो आय विल टेक वन स्मॉल चिकन नूडल सूप. One chicken noodle soup. या इट विल बी हॉट राईट. Sorry? It will be hot, right? Yeah, it is. Awesome, perfect. Thank you. Anything else? No, that's it. Perfect. Yeah. तर दुसऱ्या टीम हॉटन्समध्ये आपल्याला मिळालेलं आहे चिकन नूडल्स सूप. हॉट डेफिनेटली, कारण का घसा जरासा खराब झाल्यासारखा मला वाटायला लागला आहे. तर स्मॉल साईज घेतलंय आपण. कॉफी टाकते का विचारूया.
मफिन पण घेतले मगाशी, ती पण खायचं. आय एम अ व्लॉगर अँड दीज आर ऑल माय इंस्टाग्राम फॉलोअर्स. Oh, It's handwritten. Guys, it's the name of our cricket, or like Sushan. Yeah, these are all names. And yeah. Yeah. What's your blog all about? It's about Canadian immigration and education. Okay, so can I just know your? Sure, let me give this to you. It's on Insta or the YouTube? It is Insta and YouTube, both. Yeah, just give me a moment. Okay. Don't Because worry, I'm take so this into- out. Oh, that's nice. So it's everything on Yeah. this, and you are from. What's the location? I'm so sorry. Port Elgin. That's on the other side. No, like, on this side near. on the north side. No, the upper south side. Do you? Outside. Like Sobel Beach. Oh yeah. Other. Yeah, around that. Yeah. Thank I'll you. stay there. No worries. Have a good night. You too. Bye. विषय खोल आणि गोल असतो. गरम गरम चिकन सूप बघूया कसं. मी कधी ट्राय केलेलं नाही द टीम हॉर्टन्सचं चिकन सूप, सो लेट्स ट्राय इट आउट. नॉट बॅड. अँड फायनली आपण आलेलो आहे घरी आणि जमिनीवर पाय टाकलेला आहे आपण. आपलं चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे. हीच आपली मस्टँग घेऊन आपण काढलेली आहे 24 तास याच गाडीतून. इट वॉज फन. गाडीनं आपल्याला साथ दिली, कम्फर्टेबल होतो, झोप झाली थोडीफार. पण इट वॉज फन डेफिनेटली. समथिंग नवीन काहीतरी आपण ट्राय करत असतोय प्रत्येक वेळेला. गाईज फायनली हा आपला 24 तासाचा चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. एक्सपिरियन्स खतरनाक होता. असा चॅलेंज मस्टँगमध्ये कधीही कुणीही केलेलं नाही आहे. असला इंग्लिश कंटेंट आपण घेऊन आलेलो आहे. तुम्हाला काय वाटतंय, सेम चॅलेंज मी टेस्लामध्ये करू शकतोय काय? आणि अशाच खतरनाक कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला लागते आत्ता.